सध्या कळसुबाई मिलेट्सच्या माध्यमातून आपल्या जवळजवळ 300 शेतकरी याचे सभासद आहेत आणि सध्या आपलं 4 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसोबत काम सुरू आहे। त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुका आहे, नाशिकमधला त्र्यंबकेश्वर तालुका आहे, धुळ्यामधला साक्री तालुका आहे आणि नगर जिल्ह्यातला अकोले तालुका, असे 4 जिल्ह्यातले जे आदिवासी शेतकरी ते सगळे ह्याचे मेंबर आहेत 300 शेतकरी। आणि त्यांच्या माध्यमातून आता हे आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो। म्हणजे जे सुरुवातीला काम 2 मिलेट्स पासून सुरू झालं होतं ते आता सगळ्या प्रकारच्या मिलेट्स, ब्राउन टॉप सोडलं तर टोटल सगळ्या प्रकारच्या मिलेट्स आपल्याच महाराष्ट्रातल्या पिकलेल्या, आपल्याच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या त्या आपल्याकडे येतात। त्याचं प्रायमरी प्रोसेसिंग आपण करतो इथेच नाशिकमध्ये आणि मग त्याचे काही वेगवेगळे प्रोडक्ट पण आपण उत्पादनं पण बनवतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचा म्हणजे विक्री होते। आता इथे एक मुद्दा आहे लक्षात घेण्याजोगा की हे सगळं जे युनिट आहे किंवा ह्या सगळ्या ज्या प्रोसेसिंग असेल किंवा मार्केटिंग असेल याच्यासाठी आपण गावामध्ये पण करू शकलो असतो, पण गावामध्ये ह्याच्या खूप अडचणी येतात। त्याच्यामुळे एखादी कुठली एफपीसी असेल तिला जर खरंच सस्टेनेबल व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही जे निर्णय घेतला की नाशिकमध्ये बेस असला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की ट्रान्सपोर्टेशन आहे, कुरिअर आहे, या सगळ्या सुविधा तिथे आपल्याला मिळतात। इलेक्ट्रिसिटीचे इश्यू आपल्याला येत नाही आणि स्टाफ आणि सगळ्याच गोष्टी एकंदर आपल्याला ते सोपं पडतं। ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपली वाचते त्याच्यामधून। तर ह्या सगळ्या कारणांमुळे आम्ही तिथे युनिटचं जे सेंटर आहे ते आम्ही नाशिकमध्ये नेलं। वेगवेगळे अर्थात ते काही सोपं नाही झालं, त्याच्या आधी वेगवेगळे गावांमध्ये प्रयोग झाले, तिथे बसवलं, त्या सगळ्या अडचणींना फेस केलं आणि मग काही सोल्युशन दिसेना म्हणून आम्ही ते तिथे नाशिकला शिफ्ट केलं। आता तिथून आपले वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स, जसं मी सांगितलं आता की 6-7 प्रकारचे मिलेट्स आपले आहेत। ज्वारी, बाजरी, नाचणीचं राहायचे त्याला जोडून हे 7 प्रकारचे मिलेट्स आहे। त्याचे फ्लेक्स, त्याचे लाडू, त्याचे कुकीज, त्याचे न्यूडल्स, अशा हे वेगवेगळे पदार्थ पण आपण त्याच्यापासून बनवतो आणि मग त्या पदार्थांची पण विक्री आपली होते ऑनलाईन माध्यमातून। आता आपले ई-कॉमर्स साईट आहे kalsubaimillets.in म्हणून, त्याच्यावरून पण आपण त्याचं हे करतो। त्यानंतर B2B च्या माध्यमातून पण आपला सेल होतो। असं सगळ्या वेगवेगळे जे माध्यम आहेत त्याच्यातून आपण गेले 3 वर्ष हे जे युनिट आहे हे कसं शाश्वत बनेल, एक शाश्वत व्यवस्था कशी बनेल याच्यासाठी प्रयत्न करतोय। म्हणजे अजून काही आम्ही त्याच्यात पूर्ण सक्सेस झालो असं मी नाही म्हणणार, कारण अजूनही आम्ही लॉसमध्ये आहोत, पण एक व्यवस्था उभी राहिली म्हणजे त्यात शेतकरी कुठेही लॉसमध्ये नाहीये। शेतकऱ्याचा त्याचा जो माल येतो तो प्रॉपरली घेतला जातो, त्याचे जे योग्य मूल्य आहे ते त्याला पोहोचतात। आता हे मार्केटिंगसाठीची जी सिस्टीम आहे, आता आपण शेतकऱ्याला जर ही जबाबदारी दिली तर ते तेवढं शक्य नाही होत। तर त्याच्यासाठी कोणीतरी तिथं असणं गरजेचं आहे की जो ही सगळी जबाबदारी घेईल, ज्याला तो बाजाराची व्यवस्था कळेल, त्याला म्हणजे एक प्रॉपर मार्केटिंग होण्यासाठी, कमर्शियल मार्केटिंग होण्यासाठी ही आवश्यकता आहे एफपीसीची। आणि अर्थात सगळे शेतकरी याचे सभासद असल्यामुळं त्याचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होणार आहे। म्हणून ही सिस्टीम म्हणून याचा जर विचार केला तर सगळ्यांनी एकत्र येणं, म्हणजे शेतकऱ्यांनी चांगलं पिकवावं, ते घेतल्यानंतर त्याचं प्रायमरी प्रोसेसिंग, मग त्याचं सेकंडरी प्रोसेसिंग आणि त्याचं मार्केटिंग आणि त्याच्याबरोबर त्याचं ब्रँडिंग, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे। म्हणजे आज आमच्याकडे सगळे देशी बियाणं आहेत, समजा भाताचे आहेत, मिलेट्सचे आहेत, सगळे देशी बियाणांचंच आपण करतो। बाजारात जर आपण गेलो नॉर्मल तर त्याचे भाव खूप कमी असतात, पण इथले शेतकरी म्हणजे आपण एक साधारणतः एका सपाटीला उगवलेली शेती किंवा इकडची शेती याच्यामध्ये डिफरन्स आहे। तर हा जो भाव त्यांना जो मिळाला पाहिजे तो योग्य भाव, त्यांचे कष्ट किंवा त्यांचं जे आज समजा आज आपण ह्या भागामध्ये बघतो शेती होते, एकच शेती होते पावसाळ्यामध्ये, इथली हवा शुद्ध, पाणी शुद्ध, माती शुद्ध, कारण पावसाच्या पाण्यावर होतं, तर कुठल्या केमिकलचं पोल्युशन नाही होत, त्यामुळे त्यांना उत्पादन कमी मिळतं त्याचं, पण ते जे प्रोड्यूस तयार होतं ते अगदी क्वालिटी प्रोड्यूस तयार होतं। मग त्याला आपण कसं हे करू शकतो, तर हे त्याच्यासाठी ब्रँडिंग आवश्यकता। मग आम्ही म्हणूनच कळसुबाई मिलेट हा आमचा ब्रँड केलाय। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। मिलेट्स या सगळ्या डोंगर भागातले शेतकरीच पिकवतात, त्यामुळं त्याचं एक आपण ब्रँडिंग कळसुबाई मिलेट्स, म्हणजे जसं ह्याच भागातली मिलेट्स इथे आहे तर हे एक आपल्याला त्या माध्यमातून सांगायचंय लोकांना की याची क्वालिटी ही आहे, नॉर्मल नाहीये। तर म्हणून आपण ते नाव घेतलं आणि त्याद्वारे ब्रँडिंग करतोय। आज कळसुबाईचे म्हणजे कळसुबाई मिलेटचे ही जी आपली शेतकरी कंपनी याचे जवळजवळ 80 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत।
त्याच्यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्य सगळं आहेच आहे. ते पुन्हा एक की आपण देशी बियाणाचंच नियम पाळतो. डाळी, कडधान्य जे आहेत, काळा घेवडा, देशी राजमा, हे सगळे आपले देशी बियाणाचंच आहे. आणि मिलेट्स तर आहेच, प्रश्नच नाही. ज्वारीमध्ये आपल्याकडे 4-5 जाती असतात. दगडी आहे, मालदांडी आहे, दादर आहे, माणी आहे, असं. तर हे वेगवेगळ्या ज्या त्या भागातले ज्या वैशिष्ट्यपूर्ण मिलेट्स आहे, त्याला आपल्याला ह्या माध्यमातून एक प्रमोट करायची संधी मिळाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या 3 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांचं जे काही प्रोड्यूस होत आहे, सगळ्या नाही पण जे कोणी करतात प्रामाणिकपणे, त्यांचं जे काही प्रोड्यूस आम्ही घेतोय ते ऑलमोस्ट आमचं दिवाळी किंवा त्याच्यानंतर 1-2 महिन्यात संपून जात आहे. म्हणजे आमच्याकडे नंतर शिल्लक राहत नाही भात वगैरे जे आहे ते. तर ह्या माध्यमातून डेफिनेटली शेतकऱ्याला फायदा होतोच आहे. आणि कंपनी पण हळूहळू, कंपनीची ग्रोथ सुरू आहे. आणि मला खात्री आहे की पुढे काही वर्षामध्ये, कारण आता 2023 इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट झालं, तर आता जगभर त्याची मागणी वाढणार आहे. आणि त्या माध्यमातून डेफिनेटली की हे अजून 4-5 वर्षात पुढे गेलो की ह्याची मागणी वाढणार आहे. आणि आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या आज जरी स्ट्रगल करत असल्या पण भविष्यात नक्की सर्वाइव्ह होणार आहे. ओके.